राज ठाकरेंकडून मातोश्री निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा। मनसेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच राज ठाकरे शुभेच्छा द्यायला मातोश्रीवर, दोघांचीही गळाभेट। आज आपल्याला खूप आनंद झाला, राज ठाकरेंनी शुभेच्छा दिल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया। मातोश्री निवासात दोघांचीही 20 मिनिटे चर्चा। पुण्यात रेव पार्टीवर पोलिसांचा छापा। एकनाथ खडसेंचा जावई प्रांजल खेवलकर यांनाही अटक। अंमली पदार्थ, दारू, हुक्काचं सुरू होतं सेवन। अटकेतील एक जण क्रिकेट बुकी असल्याची माहिती। पुण्यात रेव पार्टीला बंदी असताना पार्टी कशी? एबीपी माझाचा सवाल, तर नो कमेंट्स म्हणत प्रांजल खेवलकरांनी बोलणं टाळलं। रेव पार्टी असेल तर जावयाचं समर्थन नाही, अडकवण्याचा प्रयत्न असेल तर सहन करणार नाही। प्रांजल खेवलकरांच्या अटकेनंतर एकनाथ खडसेंची गर्जना। ट्रॅप होणार हे खडसेंना माहित होतं, तर जावयाला थांबवायचं होतं। महाजनांचा टोला, त्यांच्या जावयाला कुणी कडेवर उचलून नेलं नाही असं म्हणत कारवाईची केली मागणी। खडसे महाजनांविरोधात बोलल्यानं आणि सरकारवर तुटून पडल्यानं कुटुंबीय किंमत मोजतायत। खासदार संजय राऊतांचा आरोप, अख्खा भाजप म्हणजे रेव पार्टी असल्याचाही निशाणा, तर महाजनांवरही ताशेरे। घराभोवती विजेच्या तारा बांधून सरपंचाचं कुटुंब संपवण्याचा प्रयत्न। यवतमाळच्या अंजी नाईक गावची घटना, सरपंचाच्या पत्नीचा मृत्यू, सरपंचही गंभीर जखमी। इजा बिजा तिजा झाल्यानंतर पुन्हा समजावून सांगणार नाही, अजित पवारांचा पुन्हा सूचक इशारा। झोपेचं सोंग केलेल्यांना जाग करू शकत नाही, नाव न घेता कोकाटेंना करून दिली जाणीव। मुख्यमंत्री झालो तर प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 1 लाखांचं अनुदान देईन, मंत्री हसन मुश्रीफांचं विधान। लाडक्या बहिणींमुळे कर्जमाफीसाठी अडचणी येत असल्याची ही अप्रत्यक्ष कबुली। 26,34,000 अपात्र लाडक्या बहिणींचे हप्ते रोखले। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंची माहिती। लाडक्या बहिणींसह इतर योजनांचाही घेत होते लाभ, एकाच कुटुंबात 2-2 लाभार्थी सुद्धा। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी उपनेते सुनील बागुल आणि मामा राजवडे आज भाजपत प्रवेश करणार। केवळ गिरीश महाजनांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। प्रदेशाध्यक्ष चव्हाण आणि मुख्यमंत्री प्रवेशापासून लांब। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।